इयत्ता 10वीच्या SSC बोर्ड म्हणजेच इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करताना काही ठराविक घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे घटक केवळ परीक्षेत मार्क मिळवण्यासाठीच नाही तर रायटिंग स्किल्समध्ये वाक्यरचना सुधारण्यासाठी उपयोगी पडतात. 10वीच्या अभ्यासक्रमातील महत्त्वाचे व्याकरण घटक. फर्स्ट वन इज टेन्सेस. काळ. वाक्याचा अर्थ समजण्यासाठी काळ माहीत असणे आवश्यक आहे. परीक्षेत वाक्य रूपांतर आयडेंटिफाय द टेन्स किंवा चेंज द टेन्स करण्यासाठी विचारले जाते. सिंपल कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस या तिन्ही प्रकारांच्या प्रेझेंट, पास्ट, फ्युचर या रचना पाठ करून ठेवा. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन. जेव्हा एखाद्याचं बोलणं आपण दुसऱ्याला सांगतो तेव्हा होणारे बदल. रिपोर्टिंग वर्ब. सेड, टोल्ड, आस्क्ड यामधील फरक. टेन्स आणि प्रोनाउन्स या दोन्हींमधील बदल. एक्झाम्पल, ही सेड आय एम बिझी राईट नाव. ही सेड दॅट ही वॉज बिझी. चेंज द व्हॉइस. ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइस कर्ता महत्त्वाचा असतो. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कर्म महत्त्वाचे असते. एक्झाम्पल, शी सिंग्ज अ सॉन्ग. राईट ॲरो. अ सॉन्ग इज संग बाय हर. डिग्री ऑफ कंपॅरिझन. विशेषणांची ॲडजेक्टिव्ज यांची तुलना पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ॲज टॉल ॲज, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये टॉलर दॅन, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये द टॉलेस्ट. 5वा पॉईंट, क्लॉजेस म्हणजेच वाक्यखंड. यामध्ये प्रामुख्याने मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज ओळखायला विचारतात. नाउन क्लॉज. नाउन क्लॉजमध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉज, नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडवर्ब क्लॉज हे उपप्रकार नीट समजून घ्यायला हवेत. मॉडेल ऑक्झिलरीज. विशिष्ट अर्थ व्यक्त करणारी सहाय्यकारी क्रियापदे. कॅन ऑर कुड क्षमता ॲबिलिटी. मे ऑर माईट परवानगी किंवा शक्यता. परमिशन ऑर पॉसिबिलिटी. मस्ट ऑर आउट टू बंधन किंवा कर्तव्य. ऑब्लिगेशन ऑर ड्युटी. शूड मीन्स सल्ला ॲडवाइस. डू ॲज डायरेक्टेड. इतर छोटे घटक. बोर्डाच्या परीक्षेत 1 मार्कासाठी हे घटक विचारले जातात. फर्स्ट, क्वेश्चन टॅग. वाक्याच्या शेवटी जोडलेला छोटा प्रश्न. एक्झाम्पल, इज नॉट ही, डोंट दे. नो सूनर दॅन ऑर ॲज सून ॲज वेळेचे प्रावधान दाखवण्यासाठी. युज्ड टू ऑर वुड भूतकाळातील सवयीसाठी. नॉट ओन्ली बट ॲल्सो दोन गोष्टी जोडण्यासाठी. अनेबल टू ऑर कॅन नॉट असमर्थता दर्शवण्यासाठी. मेक इट एक्सक्लामेटरी ऑर ॲसर्टिव्ह वाक्याचे स्वरूप बदलणे. अभ्यासासाठी काही महत्त्वाच्या टिप्स देते मी. फर्स्ट, टेक्स्टबुक ग्रामर. पाठ्यपुस्तकातील धड्यांच्या खाली दिलेले लँग्वेज स्टडीचे प्रश्न सर्वात आधी सोडवा. सेकंड वन, प्रिव्हियस इयर पेपर्स. गेल्या 3 ते 4 वर्षाच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांमधील व्याकरण सोडवण्याचा सराव करा. फॉर्म्युला लिस्ट. टेन्सेस आणि व्हॉइसचे नियम एका चार्टवर लिहून ठेवा. बेस्ट ऑफ लक.